मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. असीम सरोदे बोलत आहेत. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतीय संविधानाची दिशा नक्की करणारे अनेक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले. भारतीय संविधानाची दिशा ठरवताना भारतीय संविधानाला आकार मिळाला आणि लोकशाहीसुद्धा मजबूत झाली, असं आपल्याला या अनेक निर्णयांमधून लक्षात येतं. आपण प्रशासकीय व्यवस्था, त्यानंतर राजकीय व्यवस्था, जी संसदीय व्यवस्था आहे ती, न्यायालयीन व्यवस्था, अशा सगळ्या व्यवस्थांमध्ये एक तारतम्य राहिलं पाहिजे, समतोल राखला गेला पाहिजे, चेक अँड बॅलन्सचं वातावरण राहिलं पाहिजे, असं सातत्याने भारतीय संविधानात म्हटलेलं आहे. तसं नमूद केलेलं नाही केवळ, तर तशा प्रकारची रचना केलेली आहे आपल्याला दिसते. आणि त्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्त्व अत्यंत महत्त्वाचं भारतीय संविधानाने मानलेलं आहे. परंतु बरेचदा राजकीय नेत्यांना असं वाटते की ते काहीही करू शकतात, ते भारतीय संविधानसुद्धा बदलू शकतात, संविधानाचे अर्थ ते लावतील तसेच योग्य आहे असं सगळ्यांनी मानलं पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असतो. आणि त्याच संदर्भात एक केस झाली केशवानंद भारतीची. भारतीय न्यायव्यवस्थेच्या आणि भारतीय लोकशाहीच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी केस म्हणून केशवानंद भारतीच्या केसचा उल्लेख होतो. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही 1973मध्ये निकाल दिलेली केस एक महत्त्वाचं तत्त्व अधोरेखित करणारी आहे, आणि ते म्हणजे मूलभूत संरचनेचा सिद्धांत. त्याला आपण म्हणतो बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. आता हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन काय आहे की तुम्ही संविधानामध्ये काही संशोधन करू शकता, संविधानामध्ये अमेंडमेंट करायची असेल, सुधारणा करायची असेल ते करू शकता, परंतु संविधानाच्या मूलभूत ढाच्याला कुणीही हात लावू शकत नाही. आणि तसं जेव्हा जेव्हा होते तेव्हा सर्वोच्च न्यायालय तिथे मध्ये पडून हे सांगण्याचा प्रयत्न नेहमी करताना आपण पाहिलेला आहे की तुम्ही संसदेमध्ये कायदे करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत, पण तुम्ही मूलभूत हक्कांवर गदा आणणारे कोणतेही कायदे करू शकत नाही. यालाच आपण सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणतो, की जेव्हा जेव्हा संसदीय व्यवस्थेतून सत्ताधारी हे संविधानावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, कायदे बनवत असताना कायदे तयार करण्याची शक्ती आमच्या हातात आहे याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक कायदे बनवण्याच्या प्रक्रियेचं विश्लेषण करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. कारण की फंडामेंटल जे राईट्स आहेत त्याला कोणत्याही प्रकारची हानी कोणीही पोचू शकत नाही, आणि बेसिक स्ट्रक्चर जे संविधानाचं आहे ते कोणीही बाधित करू शकत नाही, असा निर्णय केशवानंद भारतीच्या केसमध्ये 1973मध्ये देण्यात आला. त्यानंतर 1978मध्ये मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार ही केस झाली, आणि या केसमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हेच सांगितलं की जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अर्थ याला आपण अनन्य महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे जीवन जगण्याचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हे बाधित करता येणार नाही, कोणालाही कोणाच्याही वैयक्तिक स्वातंत्र्यावर आक्रमण करता येणार नाही. आणि त्याच्यातून सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की कोणत्याही व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरवून घेणारा कायदा कोणालाच करण्याचा अधिकार नाही. तो कायदा केवळ कायद्याच्या प्रक्रियेनुसार असला पाहिजे एवढंच नाही, तर तो न्याय्य असला पाहिजे, तो रास्त असला पाहिजे, आणि तो वाजवी असला पाहिजे. म्हणजे तो जस्ट, प्रॉपर आणि रिझनेबल असला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि ही बंधनकारकता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, की जी सरकारच्या अधिकारांवर नियंत्रण आणणारी. त्यानंतर 1994मध्ये एस.आर. बोम्मई यांची केस ही सुद्धा महत्त्वाचा एक मापदंड ठरलेली आहे. एस.आर. बोम्मईच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू करण्याचा राष्ट्रपतींचा हक्क ते अनियंत्रितपणे वापरू शकत नाही, तर मर्यादा आखून दिल्या, आणि त्यांनी सांगितलं की राज्यामधले अधिकार सुरक्षित राहिले पाहिजे. अगदी सरकार कायद्याच्या प्रक्रियेनुसार चालवताच येत नाही अशी परिस्थिती असेल तर अशा वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमध्येच राष्ट्रपतींना 356 कलमाचा वापर करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे अधिकार आहे. अन्यथा राजकीय कारणासाठी जेव्हा जेव्हा राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा तर सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस आणून पाडलेले आहे. मग एक केस झाली अत्यंत महत्त्वाची केस, भारतीय इतिहासामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानाची निवडणूक बेकायदेशीर ठरवली. 1975मध्ये इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण ही केस खूप गाजली, कारण की सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूकच बेकायदेशीर ठरवली. आपण अशी हिंमत दाखवणारे न्यायाधीश पाहिलेले आहेत, आपण अशी ताकद असलेल्या न्यायव्यवस्था आणि न्यायालय पाहिलेले आहे ज्यांनी पंतप्रधान पदाची निवडणूक सुद्धा बेकायदेशीर ठरवली. आपण त्या भारताचे नागरिक आहोत जिथे न्यायव्यवस्था एवढी ताकदवान असल्याचं आपण स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे ही केस महत्त्वाची आहे, ज्याच्यामध्ये न्यायालयाने सांगितलं की मुक्त वातावरणात न्याय्य स्वरूपात निवडणुका होणं हे जर निवडणूक कायद्याचं तत्त्व असेल तर भारतीय लोकशाहीची आणि संविधानाची अपेक्षा तीच आहे. जो कोणी
चुकीचे प्रभाव निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करेल, त्या निवडणुका आम्ही वैध ठरवू शकत नाही, त्या बेकायदेशीर निवडणुका आहेत, असं खडसावून सांगणारी न्यायव्यवस्था आपल्याला आतासुद्धा पाहिजे आहे. प्रत्येक काळात ती आवश्यक आहे. आणि त्यामुळे इंदिरा गांधींच्या संदर्भात हा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आहे, की संविधानाचा ढाचा हा मुक्त आणि न्याय्य निवडणुका असाच आहे आणि त्या ढाच्याला कोणीही बाधित करू शकत नाही. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अशा पद्धतीने अधोरेखित करणारा हा ताकदवान निर्णय आहे आणि त्यावेळेसच्या त्या न्यायाधीशांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे. त्यानंतर आत्ताची केस एक आहे न्यायमूर्ती KS पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार. आता ही केस कशासाठी महत्त्वाची आहे? 2017 निर्णय झालेली केस आहे. ही काही राजकीय संदर्भातली केस नाही. पण या केसमध्ये एक गोपनीयतेचा अधिकार जो आहे, की बदलत्या काळानुसार प्रत्येकाला जीवन जगत असताना राईट टू प्रायव्हसी महत्त्वाचा आहे. गोपनीय जीवन जगण्याचा हक्क आपल्याला आहे. काही माहिती आपल्या जवळची उघड न करण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि हे सगळं स्वातंत्र्याचं विश्लेषण या न्यायनिर्णयात करताना सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा मान्य केलं, की मानवी प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा हक्क जो कलम 21 नुसार दिलेला आहे, त्याचा अविभाज्य भाग गोपनीयतेचा अधिकार आहे आणि त्यामुळे राईट टू प्रिव्हसी हा महत्त्वाचा भाग आहे. संविधानाच्या कलम 21 अंतर्गत प्रायव्हसी मानवी जगण्याच्या भागाचा एक अविभाज्य घटक आहे, असं त्यांनी सांगितलं. आता डिजिटल युगामध्ये आपल्याला ही प्रायव्हसी अधिक महत्त्वाची वाटायला लागलेली आहे. जेव्हा सगळीकडे कॅमेरे लावले जातात, आपल्याला माहीत नसताना आपले मोबाईल हॅक केले जातात, आपलं लोकेशन ट्रेस केलं जाते, पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली कोणाचे फोन टॅप करतात. अशा वेळेस अजूनही हा निर्णय झाल्यावर सुद्धा राईट टू प्रायव्हसीच्या पाहिजे तेवढ्या केसेस होत नाही आहेत. त्यामुळे राईट टू प्रायव्हसी हा जीवन जगण्याचा जर महत्त्वाचा हक्क असेल तर तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. मग आपली स्वतःची गोपनीयता, आपलं स्वतःचं खाजगी जीवन जसं महत्त्वाचं आहे तसं इतरांचं सुद्धा आहे. आणि या निर्णयाचा हा महत्त्वाचा भाग आहे, की आपल्या गोपनीयतेचा आदर ठेवावा इतरांनी असं वाटत असेल तर इतरांच्या सुद्धा गोपनीयतेचा आदर आपल्याला ठेवता आला पाहिजे. प्रत्येक वेळेस इतरांच्या घरात आपण काय सुरू आहे हे पाहणं, तशाच संदर्भातली प्रवृत्ती भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे आपल्या TV सिरियलपासून सगळीकडे इतरांच्या घरात काय सुरू आहे याच्याकडे जास्त महत्त्व देण्याचा एक कंटेंट आपल्याला दिसतो. गोपनीयतेचा अधिकार जर आपण समजून घेतला तर आपण एक परिपक्व लोकशाहीकडे वाटचाल करू शकतो. मित्रांनो, भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा वेगवेगळे जे आपल्याला अधिकार भेटलेले आहेत आणि मागच्या काही वर्षामध्ये सरकार कशा पद्धतीने त्यावर गदा आणत आहे, यावर आपण वेगवेगळ्या अंगाने चर्चा करणार आहोत. तुर्तास काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवणं सध्या जास्त शक्य होत नाही, त्यामुळे हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कदाचित लवकरच नवीन माहितीसह मी तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करीन. तुर्तास रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम. जास्तीत जास्त मत मांडण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.